सलामीची जोडी दाखल झाल्या बैलगाड्याच्या आतमध्ये वंदरवाडी संघाकडून। एका बाजूला वंदरवाडी, दुसऱ्या बाजूला लाडिवली, या दोन संघादरम्यान सामना पाहतोय। टॉस जिंकलाय वंदरवाडी संघानं। प्रथमतः बॅटिंग स्वीकारलाय। सलामीची जोडी दाखल झाल्या बैलगाड्याच्या आतमध्ये। गणेश आणि त्याच्या जोडीला पाहतोय विलास। ही सलामीची जोडी आता मॅचच्या दरम्यान मॅचला झाली सुरुवात। पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील दुसरी मॅच आपण पाहतोय। पहिला बॉल दुसऱ्या सत्रातला या खऱ्या अर्थाने विचार केला गणेश स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता। पहिल्या चेंडूवरती एक धाव आली। गोलंदाजीसाठी योगेशला पाहतोय लाडिवली संघाकडून। खऱ्या अर्थानं वंदरवाडी एंड कडून पाहतोय गोलंदाजी करताना योगेश या गोलंदाजाला हलक्या हाताने कट केला। गॅपमधून चाललाय बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषा दरम्यान, सीमारेषा लगत अडवलाय बॉलला। इथून लगेच 2 धावा झाल्यात पूर्ण। इथून पहिल्याला 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात। 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनगडी बाद 3 धावा धावफलकावर। पहिल्या षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी योगेश या गोलंदाजाला पाहतोय। आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती पाहतोय। या दरम्यान बाची कडा आता चाललाय बॉल पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिला। लगेच 1 धाव झाली पूर्ण। एकेरीची भर, एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 4 अंकावरती। 4 धावा धावफलकावरती पाहतोय। पहिला षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी पाहतोय योगेश या गोलंदाजाला पाहतोय। गोलंदाजी करण्यासाठी प्राचारित केला लाडिवली संघानं योगेश या गोलंदाजाला। सुरत गोलंदाजी करताना पाहतोय योगेश या गोलंदाजाला। पहिल्या षटक मार्गस्थ 4 धावा धावफलकावर। बागफुटला जात असताना बागफुट पंच पाहतोय। या बॉलला पाठवलाय त्या अर्थातच कवचच्या दरम्यान हा तो षटकार गणेशाच्या बॅटमधून। हॅलो गणेश, हॅलो गणेशाच्या बॅटमधून आलाय षटकार। 6 धावेनं धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचल्या खऱ्या अर्थानं 10 अंकावरती। बिनगडी बाद 10 धावा धावफलकावरती पाहतोय वंदरवाडी संघाचे। एका बाजूला वंदरवाडी त्याचे विपक्षात खेळताना पाहतोय लाडिवली संघाला। सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये। गणेश त्याच्या बॅटमधून सुरेख फटकेबाजी होताना पाहतोय। पहिल्या षटकात खऱ्या अर्थाने विचार केला हे तर्डियाडचा प्रतिबंध, त्याला साजेशी कामगिरी करताना पाहतोय। जय झाले जमिनीला दान, इथून गणेश वाघमारेला मिळालेलं हे जीवनदान। 1 या धावसंख्येनं धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती। 11 धावा धावफलकावरती पाहतोय गोलंदाजीसाठी योगेश। आतापर्यंत केल्या त्यानं 11 धावा खर्च। सुरेख गोलंदाजी करावी लागेल। हा फटका कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला 1 टप्पा घेत अखेरीस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतोय चौकार विलासाच्या बॅटमधून। पहिल्या षटकालाही संपुष्टात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15 धावा धावफलकावरती पाहतोय वंदरवाडी संघाचे। सुरेख फटकेबाजी पाहतोय विलास आणि त्याच्या जोडीला गणेश या 2 फलंदाजाच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावरती पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक मंगेशला पाहतोय गोलंदाजीसाठी। पहिला चेंडू मंगेशचा पाठवलाय मिड विकेट झोन मध्ये आलाय षटकार गणेशाच्या बॅटमधून आलाय हा षटकार। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ठोकलाय गणेश या फलंदाजांना हा षटकार पाहतोय। पहिल्या षटकात कॅच सोडली होती गणेश वाघमारेचा,
ते जीवनदान हे कितपत महागडे ठरू शकतं लाडोली संघाला खऱ्या अर्थानं विचार केला तर गोलंदाज मंगेशाचं स्वागत केलंय षटकारानं दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं तर मंगेश या गोलंदाजाला 6 धावेनं त्याचं स्वागत केलंय 6 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या 21 अंकावरती धावून पोहोचल्या 21 धावा धावफलकावर दुसरा षटक मार्गस्थ असताना खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय गणेशनं षटकार दुसरा चेंडू या षटकात येईल हा फटका कवचच्या डोक्यावरून चाललाय बॉल सीमारेषा पार आलाय बाग टू बाग दुसरा षटकार गणेश ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं हे स्वतःचा होम ग्राउंड असल्या कारणानं सुरेख फटकेबाजी करताना पाहतोय चहू बाजूला फटकेबाजी करताना पाहतोय गणेश या फलंदाजाला 6 धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या धावून पोहोचल्या 27 अंकावरती 27 धावा धावफलकावर हा फुल टॉस बॉल खऱ्या अर्थानं फटका झालाय लॉंगॉन कडे बॉल ट्रॅव्हल झालाय बॉल उचलणार फेकणार लगेच एक धाव झाली पूर्ण एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर धावसंख्या 28 या अंकावरती धावून पोहोचल्या 28 धावा धाव फलकावरती पाहतोय विचार केला तर गणेश आतापर्यंत पाहिलं ना सुरेख फटकेबाजी गणेशच्या बाटमधून त्यानंतर त्याच्या जोडीला विलास त्यानं देखील एक चौकार टोकलाय 28 धावा धाव फलकावरती गोलंदाज मंगेश तयार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय झेलची शक्यता झेल सोडली इथून मात्र फलंदाज होईल बाद विलासच्या बारीचा अंत पहिला धक्का वंगरवाडी संघाला विलासाच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का पाहतोय फलंदाज झालाय बाद विलास बॅक टू द पॅव्हिलियन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुनील इनियर नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये पाठवला सुनीलला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या लगेच त्यानं टोकलाय चौकार चौकार आलाय सुनीलच्या बाट मधून स्वतःसाठी पहिला बॉल पेश करत असताना ठोकलाय चौकार सुनील या फलंदाजांना खराब गोलंदाजी करताना पाहतोय मंगेश या गोलंदाजाला 32 धावा धावफलकावरती पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात दुसरा षटकालाही संपुष्टात खऱ्या अर्थानं 12 चेंडूंचा खेळ उर्वरित अजून शिल्लक असेल 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय खऱ्या अर्थानं 2 ओव्हर आतापर्यंत संपुष्टात आल्यात खऱ्या अर्थानं पहिला धावफलकावरती धावा पाहतोय एक गडी बाद 32 धावा वंगरवाडी संघाच्या स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी विशालला पाहतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी विशाल या गोलंदाजाला प्रचारित केला लाडोली संघानं तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अगदी पहिला वेगानं फेकला विशाल गोलंदाजानं सुरेख गोलंदाजीला झाली सुरुवात निर्धाव चेंडूनं केली गोलंदाजीला सुरुवात गोलंदाजी विशाल या गोलंदाजानं निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजी करत असताना विशाल या गोलंदाजानं निर्धाव चेंडूची झाली सांगता विशाल गोलंदाज तयार हा फुलटॉस बॉल पाठवलाय कबसला त्या ठिकाणी सतरक्षक बॉल उचलणार फेकणार लगेच 2 धावा
2 धावा इथून झाल्यात पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 अंकावरती. 34 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी करत असताना विशाल गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 2 धावा आतापर्यंत विशाल या गोलंदाजाने खर्च केल्या. 34 धावा धावफलकावर. इथून गोलंदाज झालाय तयार. तिसरा चेंडू फेकण्यास सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर बॉल बादची कडा चाललाय. बॉल फाईन लेग रिझन कडे हा येतोय. घनगती हल्ला हा चौकार येतोय. चौकार आलाय गणेशच्या बाट मधून. 4 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38 अंकावरती. 38 धावा धावफलकावरती पाहतोय. चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आत. मॅच बॉल आला बघा मैदानाच्या आतमध्ये. चला बंद लगेच सामना स्टार्ट करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या लाडीवली झुंग. 38 धावा धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना विशाल याच्यावरती आता हल्ला चढवायला सुरुवात केली. फलंदाज गणेश या फलंदाज झाल्या 44 अंकावरती. 44 धावा धावफलकावरती. सुरेख फलंदाजी गणेशच्या माध्यमातून. हा फटका अक्का बसला. त्याठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल उचलणार फेकणार. 2 धावा लगेच पूर्ण. थोडसा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 अंकावरती. 46 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिला आजपर्यंत 11 चेंडूंचा खेळ गणेशाने केला आहे. जवळपास 35 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना पाहतोय गणेश या फलंदाजाला. हा फटका लॉंगॉनकडे. त्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण. बॉल उचलणार फेकणार. लगेच 2 धावा रनिंग ब्रिज विकेट मानव लागेल. 2 धावा झाल्यात पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. दोन्ही धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 48 अंकावरती. खऱ्या अर्थानं विचार केला आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. जवळपास विचार केला 18 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा 48 पाहतोय. पुन्हा निर्धाव चेंडूची झाली सांगता. बंटी गोलंदाजीसाठी बंटी या गोलंदाजाला प्राचारित केला. 4थ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. दुसरा चेंडू बादची अपील केली. पंचाने पहिला फलंदाज बाद. इथून फलंदाज झालाय बाद. एलबी डिफरची अपील केली होती. फलंदाज पायचेच्या स्वरूपात सापडला. लगेच फलंदाज झालाय बाद. बंटी याला मिळालेली ही दुसरी सफलता. 4थ्या षटकात दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं. गोलंदाजी करत असताना बंटी या गोलंदाजानं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज दिनेशने बॅट्समन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं एक धाव काढण्याचा प्रयत्न होता. गणेशला स्ट्रायकिंग गेंदवरती पाठवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजी करत असताना दिनेशच्या फलंदाजाचा प्रयत्न असफल ठरला. दिनेशच्या फलंदाजासाठी निर्धाव चेंडूचे झाले सांगता गोलंदाज सचिन बंटी गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती आता खेळलाय मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार लॉंगॉन रिजन मध्ये. हा टोकलाय षटकार. बॅटिंग करत असताना दिनेश या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बंटी या गोलंदाजावरती आता आक्रमण करण्याला सुरुवात केली. दिनेश या फलंदाजानं हा देखील उंची जास्त लांबी कमी झेड सोडलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार.
हा येतोय चौकार. सुरेख फलंदाजी चौकार आलाय. चौकार आलाय. 4 धावेना धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या. हा देखील सुरेख फटका. आता फटका फसलाय. आता झेल टिपल्या. फलंदाज झालाय बाद. इथं विचार केला तर चौथं षटक देखील आलाय संपुष्टात. पहिल्या सत्रालाही संपुष्टात. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतो आपण. 59 धावा धावफलकावर. धावसंख्येची गरज असेल विजयासाठी लाडोली संघाला. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस असल्या कारणानं 58 धावा टोकल्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना वंदरवाडी संघानं 59 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. राहुल आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. लाडोली संघाकडून 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठं आव्हान रचलंय वंदरवाडी संघानं. ते लाडोली संघासमोर सुनील आणि त्याच्या जोडीला राहुल ही सलामीची जोडी पाहतोय. लाडोली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पंच सामना स्टार्ट केला. पहिल्या सत्राला एक संपुष्टात. दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. गणेश गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिला चेंडू ब्लॉकर रिटर्न मध्ये फेकला होता. गणेश या गोलंदाजांना स्वतःच्या पालकमध्ये बॉल अडवला. गणेश गोलंदाजी करत असताना षटकाला झाली आहे सुरुवात. इथून पहिला चेंडू फेकला निर्धाव. गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजांना निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. स्ट्रायकिंग गेटवरती राहुलला पाहतोय.
एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज लाडिवली संघाचा स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा मोठा फटका बॉल चाललाय सीमारेषा पार समोरच्या दिशेनं ठोकलाय. राहुल या फलंदाजानं हा षटकार मी म्हटला होता हा लाडिवली संघाचा स्फोटक फलंदाज आहे. खऱ्या अर्थाने 4 ओव्हर पर्यंत हा फलंदाज टिकला तर नक्कीच लाडिवली संघाला विजय कदाचित पत्करून देऊ शकतो. दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. गणेश गोलंदाजामध्ये आता खऱ्या अर्थानं आक्रमण करण्याला केली सुरुवात. 6 धावसंख्येनं खातं ओपन केलं लाडिवली संघाचा. 6 धावा धावफलकावरती गोलंदाज गणेश तयार समोर राहुल उभा आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याला हुक केलाय चाललाय बॉल फायनली क्षेत्रामध्ये आलाय हा चौकार. 4 धावा 4 धाव्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या 10 या अंकावरती धावून पोहोचल्या. पहिला षटक मार्गस्थ हानामारीचा षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपण पाहतोय. एक लॉंगन रिटर्न मध्ये दुसरा कव्हर्सच्या दरम्यान हे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहतोय. बंदरवाडी संघाच्या खराब गोलंदाजी होताना पाहतोय. गणेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावर. पहिला षटक मार्गस्थ 59 धावसंख्येचा पाठला करत असताना अशाच पदकाची गरज आहे लाडिवली संघाला. 10 धावा धावफलकावर. या षटकातील विचार केला आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. हा बॉल झेलची शक्यता परंतु झेल झाली जमिनीला दान. लगेच एक धाव झाली पूर्ण. रनिंग विकेट मानावी लागेल. राहुल आणि त्याच्या जोडीला सुनील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 1 धाव्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. स्ट्रायकिंग गेटवरती सुनील या फलंदाजाला पाहतोय. खऱ्या अर्थानं डबल पास. आता पहिला 5व्या चेंडूवरती पहिला बॉल सुनील स्वतःसाठी पेश करल. गोलंदाज गणेश तयार. हा फटका अलंदी कार्पेट चाललाय बॉल कव्हर्सला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल उचलणार फेकणार. लगेच एक धाव एकेरी धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. बिनगडी बाद 12 धावा धावफलकावर. लाडिवली संघाची आपण पाहतोय. गोलंदाज गणेश इथून झालाय तयार. लास्ट बॉल कदाचित असेल. हा फटका समोर त्या दिशेला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस झाला होता परंतु सुरक्षित पोहोचला फलंदाज राहुल. हा फलंदाज एकच धाव पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 13. बिनबाद 13 धावा धावफलकावरती पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरा षटक गोलंदाजीसाठी दिनेश या गोलंदाजावरती जिम्मेदारी आहे. भरोसा दाखवलाय दिनेश या गोलंदाजावरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी डावखोऱ्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर उभा आहे. राहुल एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. या बॉलनं निर्धाव चेंडूचे झाले सांगता. पहिला चेंडू इथून निर्धाव फेकलाय. गोलंदाजी करत असताना दिनेश या गोलंदाजांना समोर राहुल एक डावखोऱ्या त्याचा फलंदाज. त्याला कदाचित बाद करण्याची गरज असेल ते बंदरवाडी संघाला जर का विजय जिंकायचा असेल तर. हाफ ट्रॅकर बॉल चालला या आडवा बॅटना फटका पाहतोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉल उचलणार फेकणार. एकच धाव.
एकच धाव एक या धावसंख्येनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या अंकावरती. 14 धावा धावफलकावर. दुसरं षटक सुरेख गोलंदाजीला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळणार गोलंदाजी करत असताना दिनेश हा गोलंदाज पाहतोय. स्ट्रायकिंग गेटला सुनीलला पाहतोय. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज दिनेश तयार. हा ब्रेकर बॉल बाटली कडा खऱ्या अर्थाने विचार केला तर दोन्ही पंचा निर्णय डिस्कस करून द्या. व्हाईट बॉल रिव्ह्यूची मागणी केली. दरम्यान शरीरावरती हा बॉल आदळलाय. बाईच्या स्वरूपात आले चौकार. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 18 धावा धावफलकावरती पाहतोय. एक रक्षकाला चकवून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्यानंतर दिनेश गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं प्रेशर आला. हा बॉल फटका पाहतोय सुरेख. चाललाय बॉल मिड विकेट च्या दिशेनं येतोय. हा घणाघाती हल्ला आलाय षटकार सुनीलच्या बॅटमधून. सुनीलच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकारच्या सहाय्यानं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. आता खराब गोलंदाजी होताना पाहतोय. चौकार आल्यानंतर दडपण आलं गोलंदाजावरती. खऱ्या अर्थानं सुनीलच्या बॅटमधून षटकार देखील आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती पाहतोय. चला पंचा सामना स्टार्ट करा. गोलंदाज दिनेश याच्यावरती आता खऱ्या अर्थानं केली सुरुवात फलंदाज सुनील यानं. याच दरम्यान बादची कडा पाठीमागे चाललाय बॉल. विघ्नेश वाघमारे होता त्या ठिकाणी झेल डिपल्या फलंदाज बाद. पहिला धक्का सुनीलच्या स्वरूपात लाडिवली संघाला. बॅट्समॅन क्रमांक इथून झाला 1 आउट. लाडिवली संघाचा सुनील हा फलंदाज झाला बाद. चला न्यू बॅट्समॅन लगेच धावत मैदानाच्या आतमध्ये लाडिवली संघ. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पिंटूला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवला लाडिवली संघानं पिंटू या फलंदाजाला. 24 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. गोलंदाज तयार. स्लोवर आर्म कमी गतीने टाकलेला बॉल बॅटला स्पर्श होऊन पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला. लगेच खऱ्या अर्थानं थांबवलं राहुलला. कुठल्याही प्रकारे धाव घेतली नाही. इथून झाल्या निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. खऱ्या अर्थानं विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 24 अंकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12ची सरासरी राखल्या राहुल आणि त्याच्या जोडीला खऱ्या अर्थानं पाहतोय पिंटू या 2 फलंदाजांना. एक फलंदाज बाद झाला. सुनीलच्या पारीचा अंत झाला. सुनील आणि राहुल या 2 फलंदाजाला टिकून राहणं गरजेचं होतं मैदानावरती. परंतु गोलंदाजाने केलेला तो कमबॅक फलंदाजाला बाद केला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी लाडिवली संघाला.
दीपक गोलंदाजीसाठी पाहतोय. तिसरा षटक कर्णधारानं जबाबदारी सोपवली ती दीपक या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं कर्णधारानं जबाबदारी सोपवली दीपक या गोलंदाजावरती. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार. पहिला चेंडू अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तो सक्सेस झाला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. इथून 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन विकेट मानावं लागेल. राहुल आणि पिंटू या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. दोन धावा झाली आहेत पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 26 या गावावरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाजी करत असताना दीपक या गोलंदाजाने केल्या 2 धावा आतापर्यंत करता. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेनं. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. धावा बिलतील 4. येतोय खणखणी दणदणीत चौकार. हॅलो अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजी करत असताना राहुल या फलंदाजाचा तो त्याच्यासाठी सक्सेस झाला. लगेच चौकार टोकल्या. 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 30 अंकावरती 30 धावा धावफलकावरती पाहतोय. तिसरा षटक मार्गस्थ गोलंदाज तयार. हा देखील मोठा फटका. आता त्या ठिकाणी सतरक्षक त्याला चकून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. राहुल याच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या अंकावरती. 36 धावा धावफलकावर. सुरेख फटकेबाजी होताना पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल या फलंदाजाच्या माध्यमातून मोठमोठे फटके आपण मैदानाच्या आत मारताना पाहतोय. राहुल या फलंदाजाला 36 धावा धावफलकावर. दीपक गोलंदाज तयार. आणि किने क्रीजच्या पाठीमागे जाऊन फटका सजवला फाईन लेग रिजन मध्ये. आणि किने षटकार. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. राहुल फलंदाजाच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. षटकाराला राहुलच्या बॅट मधून षटकारच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 42 अंकावरती. आता खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडूचे झाले सांगता. लेग स्टंपला अगदी पिच करून देणारा हा बॉल होता. येथून निर्धाव चेंडूचे झाले सांगता. असे चेंडू फेकावे लागतील. गोलंदाजी करत असताना दीपक या गोलंदाजाला 42 धावा धावफलकावर. आणि किरेक सुरेख गोलंदाजी. आता कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव फेकल्या. गोलंदाज दीपक या गोलंदाजांना. तिसऱ्या षटकाला संपुष्टात. येणारे 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल. 17 धावसंख्येची गरज आहे. 42 धावा धावफलकावर जो पाहतोय. 6 चेंडू 17 धावा रोखाव्या लागतील. प्रतीक या गोलंदाजावरती आता जिम्मेदारी दाखवली आहे. गोलंदाजीसाठी प्राचारित केला प्रतीक या गोलंदाजाला. स्ट्रायकिंग एंड वरती पिंटूला पाहतोय. नो स्ट्रायकिंग एंड वरती राहुल. येणारे 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 17 धावा रोखावे लागतील. गोलंदाजीसाठी प्रतीक या गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक
या गोलंदाजाला प्राचारित केल्या. कर्णधारांना जबाबदारी सोपवल्या तो प्रत्येक या गोलंदाजावरती. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका, त्या दिशेला सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. एकदा पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न चालवलाय. इथून 2 धावा झाल्यात पूर्ण, फेके झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचे लगेच तिसरी धाव पूर्ण. चौथ्याचा प्रयत्न केलाय, चौथी धाव इथून झाल्या पूर्ण. चौथी धाव झाल्या पूर्ण. 4 धावा. सुरेख रनिंग टू द विकेट. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. खऱ्या अर्थानं धावत पलट 4 धावा झाल्या पूर्ण. चला पाण्याची पूर्तता करा फलंदाजासाठी. पाण्याची पूर्तता करा. लाडोली संघाचा 12वा प्रतिनिधी पाण्याची पूर्तता करा. धावत पलट 4 धावा पूर्ण केल्या. राहुल आणि त्याच्या जोडीला पिंटू या 2 फलंदाजांना सुरेख रनिंग टू द विकेट पाहिले आपण. आता येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे लाडोली संघाला. राहुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. काय घडणार या मॅच मध्ये? 5 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावा करायच्या विजयासाठी लाडोली संघाला. गोलंदाजीसाठी प्रतीकाला पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्यानं केल्यात. करता गोलंदाजी करत असताना प्रतीक या गोलंदाजांना सतरक्षणाला साथ देणं गरजेचं असेल. गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाला पहिला चेंडू आल्या 4 धावा, दुसरा चेंडू फेकण्यास गोलंदाज झाला सज्ज. याच दरम्यान हा बॉल पाहिला तर बॅट पासून अगदी बाहेरचा बलन घेतला. इथून झाली निर्धाव चेंडूची सांगता. लेग कटा गोलंदाजी करत असताना प्रतीक हा गोलंदाज पाहतोय. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. पिंटू स्ट्रायकिंग एंडवरती आणखीन एक निर्धाव चेंडू. आता खऱ्या अर्थानं लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना पाहतोय प्रतीक या गोलंदाजाला. सोळा गोलंदाजीचा माध्यक आपण पाहतोय गोलंदाज प्रतीकाच्या माध्यमातून. कंपल्सरी चेस असल्या कारणानं अजून जवळपास 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. आणखीन एक सुरेख गोलंदाजी. बादशी काढा लागून पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला. आला या फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेनं. इथून फलंदाज झाला बाद. पिंटूच्या बारीचा अंता. बंटी न्यू बॅट्समॅन. हा फुलटॉस बॉल लाडवा बॅटनं बॉल चाललाय मिड विकेट कडे. त्या दिशेला सतरक्षक बॉल अडवणार फेकणार. तत्पर्यंत दरम्यान एकच धाव. जवळपास 1 चेंडू शिल्लक असेल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. मॅचला जिंकलाय त्या वंदरवाडी संघानं पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या लाडोली संघाला दोन्ही संघांना चांगला खेळ केला. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. यानंतरचे मॅच असेल यानंतरचे मॅच असेल वैजनाथ विपक्ष सारसाई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस करण्यासाठी. या सारसाई संघाचा कर्णधार